देवते बची आई अभिवादन तुझला रंग देवते बची आई अभिवादन तुझला या सर्वांग प्रथम वंदितो या सर्वांग प्रथम वंदितो गजानना तुझला गजानना तुझला रंगदेवते बची आई अभिवादन तुझला रंगदेवते बची आई अज्ञानी आम्ही तुझिले करे अज्ञानी आम्ही तुझिले करे सर्वाना आस्तिकवे सर्वाना रंगदेवते बची आई अभिवादन तुझला रंगदेवते बची आई अभिवादन तुझला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दे प्रसन्न होऊनी आशीर्वाद दे आम्हाले घराना आम्हाले घराना रंगदेवते बची आई अभिवादन तुझला रंगदेवते बची आई अभिवादन तुझला तव चरणाची सादर करीतो तव चरणाची सादर करीतो क्रांती मगनाट्य क्रांती मगनाट्य रंगदेवते बची आई अभिवादन तुझला रंगदेवते बची आई अभिवादन तुझला या सर्वांग प्रथम वंदितो या सर्वांग प्रथम वंदितो गजानना तुझला गजानना तुझला रंगदेवते बची आई अभिवादन 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 तुझला काय हे अमर नेहमी नेहमी भेटायला उशीर करतोस हो ग माझ्या सोना क्रांती अमर आपल्याला भेटून आज 8 दिवस होत आले बघ तुझा तो स्पर्श मला हवा असा वाटतो बघ हो ग मलाही तुझ्याकडे बघून एकटं पाऊस राहावंच वाटतं श्य. हे पाहू अशी जवळ राणी माझी सजणी मी राजा तुझा सजना
स्वागतम श्री गजानन प्रसादिक नमन मंडल पालशेत जोईलवाडी तालुका गुहागर सहर्ष सविनय सादर करीत आहोत श्री संदीप कांसे लिखित व दिग्दर्शित समाजातील फसवणूक करणाऱ्या घटनांवर आधारित एक ज्वलंत वगनाट्य क्रांती या वगनाट्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा अल्पसा पात्र परिचय. हातोडा सिंग, दीपक जोशी, चाबुक सिंग, नरेश शिगवण, बलवीर सिंग, रोहित जिंबर, पाशा सिंग, चेतन जिंबर, तानाजी, मुकुंद बाडावे, देवाजी, जतीन बारगोडे, अमर सिंग, विनायक बारगोडे, रांडया, दत्तराज गवाळे, धर्मपाल उर्फ दादू वैद्य, श्रीकांत जिंबर, वीरनाथ उर्फ विनय, नंददीप जोईल, क्रांती वीरेंद्र जोशी, भार्या सदानंद पाडावे, गोरबाबा दीपक गवाळे, साईराबाई, मंदार निगोरे, विनाई सिद्धेश सुंबर, फौजदार अवधूत पाडावे. श्री गजानन प्रसादिक नमन मंडळ पालशेत जोईलवाडी सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक सामाजिक घटनेवर आधारित नाट्य कलाकृती. नाट्य कलाकृती क्रांती क्रांती क्रांती. सदरी प्रयोग हा फक्त करमणुकीचा आहे. दारू पिणे उचित नाही, परंतु हा प्रसंग फक्त सदरची एक ऐतिहासिक आहे, नोंद घ्यावी. कुठला ब्रँड आणला झाले का विदेशी दिसतोय. अरे बाशाराव, हा बोला. या काय म्हणतात अमर सिंगनं कवली काकडीच पटवलं. तो प्रेम करतो त्या पोरीवर, गावावर दिंडोरा पिटवता. तरुण वय आहे, घसरला असेल पाय, थोडं समजून घ्या ना त्याला. नानाजी देवाजी, आमच्या कुलाचा नियम हाय, भेटली कवली काकडी की न्याचडी आता विचार नाही करायचा. अरे अशा कल्या पाया, अरे कवलच्या झोपवल्यानं फेकून दिल्या. उगाच आपल्या या परिसरात दरारा नाही. अरे समजा गावकरी आमच्या पायाखालची पाय पुसणे आहे ते. अरे एका रात्रीत राजकारण फिरवतो. अरे आमच्या तुकड्यावर जगता.
निघाली मग झालं की अरे खानदानी पोर हाय खानदानाने जे केलं ह्यो बी तोच करणार अरे टाकू द्या जवानीची माझा त्याला मी हा? कशाला जवान पोरगिरी जवानी वाया घालत होताय त्यामुळे अमरला समजवा अरे फाड खाऊ खाल्या आमचीच खातो आणि आम्हाला शिकवतो हा? अरे देवा अरे पण ती पोर काय शांत काय ना तिला बी समज हवी ना अरे बाईची जात ती अरे ती कुशाल उतावली झाली अरे तिनं हात हातात दिला म्हणून आमच्या पोरानं अंगाशी घेतला हे बघा आपल्या घराण्याचा रिवाज आहे गावात काय बी झालं तरी पहिली बातमी पाटलाच्या वाड्यावर यायला पाहिजे अजून तरी काय बातमी नाही मग मी तरी कशाला म्हणतो आपण ती पाट्यावर वाटायची चालूच राव अरे पाट्यावर वाटायला गाव जेवण थोडी आहे अरे नानाजी अन देवाजी आपण वडारपाड्यातली माणसं ती पोर खालच्याची आहे काही ठाव आहे मागूस तसा नाही वागण्यावर ना आणि बोलण्यावर ना खालच्या पाटाच्या आलेली असावी डोसक्यावरनं पाणी जायचं काय तो मागमूस काढा आणि खडान खडा माहिती द्या नाही तर गोला चाडेल माहिती अगदी चोख द्या काय नानाजी देवाजी माहिती अगदी चोख द्या अर्धवट माहिती दिलात की अर्ध्यावरच राहणार आणि जेवताना खाणार काय भूत चला वाड्यावर चला दादासाहेब मी आता घेऊन जातो मला कुठं अरे मालक रांडा नाही हो रा ड या आईशीचा गो तुझ्या आईशी रातचं नाव काय ठरवलं रांडा रांड्या रांड्या काय माहिती आणलीस चाबूक त्याच्या ओत कशात बोलाल बघ कसा भाडा भाडा दारूसाठी हातातलेला साला अरे वाक वाक पटापट मालक मालक बातमी अजिबाय अमरसिंगच्या जांभुरीवर टाका जुळलाय ना ती पराठ्यांची करांती आहे करांती म्या तुझ्या भावाला समाज दिली हाय समज दिलेत ना मग काय बोलला तो काय बोलला जराशी अजून देता हो काय रांड्या 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 ती पोर दिसाया कशी आहे पोर ना दिसायला तशी बरीच आहे चवलीची शेंगाची अमर सिंगला सांगतो टाक चिडून
अगं मशे अशी बापसाच्या मागत त्याला हाताच्या फोडासारखा जपला पण काय फायदा? त्या पोराची अंगलट करून गावभर तमाशा करायला सुरुवात केलीस. दादा पण मी काय केलं? माझा अमरसिंगवर प्रेम आहे. तो माझ्यासाठी जीव पण द्यायला तयार होत. सगळे जीव नाही देणार, तुझा जीव खेळतो. अगं पापी पुरुषाची जात आहे. अनाथ पोरं आपण म्हणून हा गावगड आपल्याला सहानुभूतीने मदत करतं. पण तुझी थेरा बघितली तर गावातलं वाडीतलं पाठ फिरवतील माझ्या घराकडं. दादा मी प्रेम केलाय, पाप नाही. त्याच्यावर माझा जीवापाड प्रेम आहे. कारण ते अगं तो बेवडा वैदू मला सांगत होता तू त्या पोरावर रांब्याच्या टेपात हुंडाळत होतीस. तुला लाज शरम नाही? अगं तुझ्या डोल्यावर आता फिरमाची झापड आहे. ती सोडशील तेव्हा समजेल तुला परपुरुषाची जात काय असते ते. दादा पण जातपात आपणच का म्हणून मानायची? उच नीच आपणच का म्हणून समजून घ्यायचं? जल्ला आपण बी माणसंच आहे ना. कारण ते अगं उच नीच ही परमेश्वरानं घातलेली दरी नाही आहे, ती आपण माणसानेच घातलेली आहे. अगं त्या देवाला बी त्याचा गुंत सोडवता आला नाही तर तू मी काय सोडवणार आहे? दादा मी माझ्या मताची आहे. मला तुझ्या काय आणि लोकांच्या काय? दादा हात नाही उचलला तरी नाटका करायला लागले. हिरा अरे बन आता मोठी झाली आयशी बापसाच्या माग लहानाची मोठी केलीस पण हात पावत कधी हात उचलताना बघितलं नाही बा. तात्यानो काय सांगू? अरे पोरा काय चुकलं असेल का तिला समजावून सांगायचं ना. तिच्यावर हात कशा पाय उचलतो या? अरे पोर आता लहानाची मोठी आहे, पोर आता नाती होती झाली व कंच्या गोष्ट डिंडोरा पिटू नकस. तात्यानो अहो काय सांगू, या पोरीला लहानाची मोठी केली तेव्हापासून लाडात वाढवली. पण आता मलाच उलट बोलायला मिळालं. काय तर म्हणे माझ्या मताची आहे. अरे बाबा आजकालच्या पोरांची जातात तसे चाल्या उलट्या खालताची. आमच्या इली असला काय नव्हता. आयशी बापसान निस्ता बघितला ना तरी लंगोट वाला व्हायचा. लहान असताना आयशी बापसानं हकमूत काढायचं आणि मोठी झाली की दुनिया दिसायला लागली. 2-4 सवाल कोण मैतर भेटले की मग घरातली माणसं दिसायची बंद होतात आजकालच्या पोरांना. ताजी अहो कसं सांगू, या पोरीनं चूक केला नाही पण ती चूक समजा वस्तीला भोगायला लागणार आहे. कारण आपण समजी त्याच्या पायाखालची पाय पुसणी आहो. हिरा नीट समजायचं सांग व कोणाच बोलू नका. तात्यानं वहिनं आपला तोंड काला केला नाही. त्या आतोड्या सिंगच्या पोराबरोबर फिरमाचा सूज जमवला नाही. अरे पोरा आग लावला तो समजा ना आपल्याला जिद्दा नाही सोडायचा. चल काहीतरी मार्ग काढू आणि हिला घेऊन चला. चला लवकर. ए उठ भावाने, तुझ्या डोसक्यातली फिरमाची धुंदीत उतरवता. उठ घरात अगं मी एवढा बी दगडाचा नाही. बनीच्या फिरमाला मूठ माती दे पर तो रुसून बसू नकस. अगं मॅच तुझा बाण मॅच तुझी आहे. अगं उठ करांते काय रे तुला मारलीस तर नाही ना? नाही फक्त बरडला. अरे तू हे झोला टपरी हे बेशुद्ध काय झालं तर लवकर बघलं. या लवकर. काय बघलं काय झालं? काय रे पोरा काय केलास तरी काय पोरी ना? सायराबा बघ बघ बाई काय झालं तर बघ पोरीला काय झालं बघ. काय केला अंगावर एक वरपिन नाही बघ. काय केलास काय पोरीला हिरा? बाय तुमचं काय बी असतं आजपर्यंत भाऊजीने घरात भांडण केलेलं नाही बी ऐकला. बन म्हणजे त्यांचा जीव की परा नाही. अगं ये थोपड वर्षे गप्पस हो जिथं बडबड करायची हा एकदा समजीला समजत नाही. गप्पस इथं हिरा सांग बरं पोरी काय केलं? काय तर पोर हातची जायची बघ. अगं कसं सांगू तुला बाय? अरे मेले अरे तुला पण तोंड आहे ना उसाग एकदा. अगं त्या हातोड्या सिंगच्या पोराच्या फिरमात अडकली. काय आग लावला? अरे कोणाला सांगू आणि कसं सांगू? काय करून बसली पोर? ह्याला काय करू?
काय करू काय करू काय राबाय अरे बघताव काय माझ्या तोंडारी जा आणि त्या टेकडीवरच्या दादू आजीला बोलून आणा जावा जा चला चला ए म्हातारे कंदाल काय करताव हा आणि मिळाल्यावर सगळे गुमान चुप हे म्हातारे दारू दे ना हे मायकल समधी चिडीचू मग आता बघ ए वैदू अरे अरे ही माझी पण आता उभी होती आणि बोलता बोलता हातच पडली बघ ए बघ ना काय झालं वैदू बुवा तूच काहीतरी केला असेल अरे म्या नाही काय केला म्या बघता पण चपटी द्यावी लागेल अरे देता बाबा देता पर तू आधी बघ तरी काय झालं मला बी आधी दे आपला कसा सोय करा आता. पोटात गोट नाही डोसक्यात कळ नाही मग ए, बघ ना वैदू आधी वैदोबा ठीक आहे मला वैदू बुवा बघा लवकर काय झालं ते अरे मेल्या बघ आग लागली तुझ्या तोंडाला वैदोबा बघा बघा लवकर बघा बघा काय मेली वाटत अरे दादू, बोल ना लवकर काय झालं ते आता असा कर हा. गावच्या येशीवर एक दगड आहे ना त्या दगडूच्या इथं एक मोठा झाड आहे काय आहे झाड आहे त्या झाडाचं लाल फूल घेऊन ये हा ठीक चला, चला मला बी दे ना हे दे 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 ए, बस. ही मालच नाही पुरायची तुला काय देऊ हे म्हातारे दे हे म्हातारे सांग ना दे दे मला बी देत नाही म्हातारा हे हिला काय झालं भाय 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 मेल्याच्या तोंडाला वास बघ काय माझा परमाल तू म्हातारे पाहिजे पाहिजे हे मला दे अरे काय रे जादू तुझ्याकडे दारू सोडायचं वशीत नाही काय रे माझ्याकडे दारू सोडायचं औषध आहे पण म्हातारे ही दारू आहे ना दारू लई बाई म्हणून ही पिऊन मी सगळी संपून टाकतोय आग कसं? लागली तुझ्या तोंडाला वासाड्या लय बाई लवकर काय ते बघा येल होतो या तुमच्यापाशी असणार वशीत औषध बघा लवकर काय तर बघा लवकर अरे बघा ना लवकर वैदू बुवा अरे वैदोबा बघत मिली म्हातारे माझ्या औषध किती दे माय. पोरीला काय झालं वैदू बुवा ए हिरा हिरा गडबड आहे, हिरा हिरा गडबड आहे. अरे हिरा हिला दिस गेले आपल्या मालकाने काम चोख केलेला दिसत किती